फक्त 100 रुपयामध्ये मृत्यूपत्राची नोंदणी आणि आपल्या वारसांचे भविष्य ही सुरक्षित होते. आता एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर मालमत्तेच्या वाटणीवरून वारसामध्ये वाद आणि मतभेद निर्माण होतात. हे टाळण्यासाठी मृत्यूपत्र म्हणजे विल हा सर्वात महत्वाचा कायदेशीर दस्तावेज आहे. सबस्क्राईब करा. चला तर याबद्दल आपण थोडस माहिती करून घेऊया. तर मृत्यूपत्र म्हणजे नेमकं काय? तर सोप्या भाषेत सांगायचं झालं तर एखाद्या व्यक्तीच्या आपल्या स्वकष्टाने मिळवलेल्या मालमत्तेबाबत जसे की जमीन, घर, दागिने, बँक इत्यादी शिल्लक रक्कम ओके आणि वडिलोपार्जित मालमत्तेच्या स्वतःच्या वाट्याबाबत आपल्या मृत्यूनंतर ती कोणाला मिळावी याबाबत केलेली लेखी दस्तावेज म्हणजे मृत्यूपत्र. आता यामध्ये सांगायचं झालं तर मृत्यूपत्र कायदेशीर दृष्ट्या वैध आणि सुरक्षित करण्यासाठी आवश्यक बाबी. तर मृत्यूपत्र कोर्टामध्ये टिकण्यासाठी खालील बाबीचा अत्यंत आवश्यक गोष्टी विचारात घेतल्या पाहिजे. सर्वात पहिलं स्वइच्छेने निर्णय घेणे. ते पूर्णपणे स्वइच्छेने कोणत्याही दबावाखाली नसणे, धमकी किंवा फसवणुकीशिवाय केलेले असावे. त्याच्यानंतर सही अंगठे मृत्यूपत्रावर संबंधित व्यक्तीच्या साक्षीदारांसमोर सही किमान 2 साक्षीदार असणे बंधनकारक आहे. साक्षीदाराचे फोटो, सही, अंगठे हे घेणं बंधनकारक असतं. आणि त्यानंतर स्पष्ट तपशील. आता मालमत्तेचा जे काही तपशील आहे जसं की फ्लॅट नंबर, सर्वे नंबर, बँक खाती इत्यादी स्पष्ट नमूद करावे लागतात. आणि लाभार्थी कोणत्याही मालमत्तेचा जो कोणी लाभार्थी आहे त्या लाभार्थ्याची पूर्ण अचूक माहिती भरणं बंधनकारक असतं. मृत्यूची म्हणजे तारीख वगैरे जरी असेल, समजा तारीख जी काय असते तर मृत्यूपत्राची तारीख जी किती अत्यंत महत्वाची असते, कारण शेवटी जे कोणतं मृत्यूपत्र केले तर त्यावरती ते उपयोगाचं ठरलं जातं. त्यानंतर नोंदणी जी आहे तर ती बंधनकारक जरी नसली तरी भविष्यामध्ये कायदेशीर दुसरा वाद टाळण्यासाठी नोंदणी करणं हे बंधनकारक असतं. त्यासाठी स्टॅम्प ड्युटी लागत नाही.